ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. शक्तीपीठ महामार्गाचा तुम्ही विषय काढला. अजित पवार असं म्हणतायत किंवा त्यांचं खातं असं म्हणतंय की कर्जाचा भार हा राज्य सरकारवर येईल आणि हे अवघड जाणार आहे. पुढे शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प राबवणं 9.32 लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे, भार आहे राज्यावरती आपल्या. मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात अशा राज्याचे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना, राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त, आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे, आणि काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहेत. विधानसभेत ते झालं, लोकसभेत तेच झालं. हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार. आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते. असं म्हणणं आहे की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पैसे लागणार ते शक्तीपीठ नक्कीच त्या ठेकेदारांकडून उचललेली आहे. हे जे ठेकेदार आहेत, ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ, तुम्हाला कामं देऊ. पहा ना तुम्ही, काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे. 20 दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी. ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलं आहे. आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा, महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल, ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हाकलून देणं. हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत, अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शनपर्यंत, महाराष्ट्रात कोणीच नाही आहे का? ह्यांना हाकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगा. रावसाहेब, आणीबाणीला काल 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम